VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या आधीचे पार्ट्स ऐकून घ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 16. कियारा आत आली आणि त्याच्या समोरच्या खुर्चीमध्ये जाऊन बसली. काही काम होतं का कियारा? हो केतन, ऐक ना, मला थोडी मदत कर ना हा रिपोर्ट बनवायला. मला आपल्या बॉसला आज रिपोर्ट द्यायचा आहे, प्लीज. ती त्याला अगदीच विनंतीच्या सुरात म्हणाली आणि आताही तिला नकार द्यायला तिला जमलंच नाही. ओके, काय करायचे? तू मेल तर ओपन कर, मी तुला डेटा पाठवलाय, म्हणत ती आत्ता उठली. ओके म्हणत तिने पाठवलेला मेल ओपन केला आणि तिचं रिपोर्ट डाउनलोड करून ओपन केले. आणि एकाएकी तिचा कोपरा त्याच्या खांद्यावर आल्याचं त्याला जाणवलं. आता तर ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली होती आणि तो मात्र थोडासा कॉन्शियस झाला, तरीही गप्प होता. अरे हा बघ ना, मला ना हा नेमवाईज हा डेटा हवा आहे, पण समजेना झालंय कसं करू. मी ऐकलं इथं VLOOKUP यूज करता येतं. तुला काही आयडिया आहे का? तुला येत असेल तर मलाही शिकव ना. ती त्याच्या खांद्यावर रेलून किंचित वाकून PC त्याला दाखवत होती, जणू मुद्दाम त्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत होती. तिच्या अशा वाकण्याने तेवढ्याच क्षणात त्याच्या ओझरत्या नजरेने मात्र नको ते टिपलेलं. मग मात्र त्याने त्याची नजर जाणीवपूर्वक PC खिळवलेली. हो येते ना, दाखवतो. सी, इथं = लिहून VLOOKUPमध्ये लिहायचं. पहिल्यांदा तुला याच शीटवर नेमचा कॉलम सिलेक्ट करावा लागेल आणि जिथून तुला ती इन्फो हवी आहे त्या शीटवरून कोणता डेटा हवा आहे त्याला सेम नेमिंग कॉलमपासून ही पॉलिसी टेकन डेटापर्यंतचा रेफरन्स घ्यायचा. आणि पुढे तो तिला समजावत होता, पण ती PC पाहायचं सोडून त्याच्या चेहऱ्यावर आलेले घाबरट भाव पाहत होती. आणि मध्येच तिने मात्र हळूच तिचा हात त्याच्या खांद्यावर पलीकडे सरकवला आणि आता मात्र तो या अवस्थेत गडबडला आणि बोलता बोलता थांबला. काय झालं, बोल ना, ऐकते मी. तिच्या बोलण्यात आता वेगळेच भाव होते. तू प्लीज नीट उभी राहतेस का? तो तिचा खांद्यावरूनचा हात काढून गडबडून म्हणाला. का केतन, काय झालं? ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. आणि एवढ्यात नीरव दोर उघडून आत आला तशी ती बाजूला झाली आणि केतनही गडबडला. ओ, चुकीच्या वेळी आलो का मी? नाही नीरव, असं काही नाहीये, मी जस्ट तिला VLOOKUP कसा करायचा दाखवत होतो, बाकी काही नाही. ओ असा, काय केतन, मला फसवतोस होय? इट्स ओके, मी पुन्हा येतो. तो मोठ्याने हसून तसाच त्याला डोळे मिचकावून निघून गेला. नीरव नीरव थांब, त्याने पुन्हा हाक मारलेली, पण तो मात्र निघून गेला पाहून त्याने डोळेच मिटले. लेट्स गो हिम केतन, यू कॅरी ऑन नो, ती पुन्हा पुढे म्हणाली. पण यावेळी केतन चिडला. व्हॉट कॅरी ऑन यार कियारा, आपण ऑफिसमध्ये आहोत, तू प्लीज हे असं ऑफिसमध्ये वागू नकोस. काय वागले मी केतन? मघाशी कॅन्टीनमध्येही काय लावलेलं तू? माझं मी पाहिलं असताना, आणि माझ्या इथं काही स्टेटस आहे. तू प्लीज हे असं वागून ते धुळीला मिळवू नकोस. इथे ऑफिसमधले लोक वेगळेच काही समजू लागलेत. आणि कोण लोक केतन? सचिन आणि नीरव का? ओ कम ऑन केतन, तू आत्ता एवढा का त्यांचा विचार करून माझ्यावर चिडतो आहेस? का घाबरतोयस त्या सचिन आणि नीरवला? आणि आहे माझा स्वभाव असाच केअरिंग आणि बिंदास, सो व्हॉट यार? सगळ्यांनी आपलं हाडतूड करायचं का मला? का तर मी मॉडर्न राहते, माझं लाईफस्टाईल असंच आहे हां यार. बट मला वाटलं नव्हतं तूही असा नॅरो माइंडेड असशील. राहू दे, तू मला शिकवायचं, माझं मी बघते. ती एकदम रडण्याचं आणि बाहेर निघून जाण्याचं नाटक करू लागली, जेनं समजून त्याने तिला थांबवलं. ओह सॉरी कियारा, माझा तो अर्थ नव्हता. मला फक्त एवढंच म्हणायचं की तू असं, आय मीन. यार केतन, तुला मी चांगला फ्रेंड समजत होते, बट यू ऑल्सो ब्रेक माय हार्ट. नो वन इज हिअर हू केअर अबाउट मी. मला वाटलेलं ऑफिसमध्ये इतर कोणी नाही, पण तू तरी मला समजून घेशील, पण नाही यार, हाऊ अनलकी आय एम. म्हणत डोळ्यात आलं नसलेलं पाणी टिपत ती मुसमुसत होती. ओ कम ऑन कियारा,
येस वी आर फ्रेंड्स ऑफकोर्स, बट आपण ऑफिसमध्ये काम करताना काही मॅनर्स पाहायला हवेत ना. आणि माझं लग्न झालंय यार. ओ लग्न झालंय हे तुला आत्ता आठवलं का केतन? तेव्हा सारसबागेत माझ्यासोबत आला होतास आणि त्या दिवशी हातात हात घालून फिरताना विसरलं होतंस का तुझं लग्न झालंय? हा, उलट तेव्हा तर तूच लपवलं होतंस माझ्यापासून की तू मॅरिड आहेस. लपवलं होतंस ना? तेव्हा नव्हतं का तुझ्या लक्षात की तू मॅरिड आहेस? ओह, ते सारसबागेत सोड हा. तू तेव्हा डल फील करत होतीस आणि मीटिंग ही लेट झाली होती आपली, त्यामुळे तुला चक्कर आलेली म्हणून मी तुझी हेल्प करत होतो. सारसबागेत जाऊन बसल्यावर ही का? पण ते तर तू तू स्वतःच तेव्हा दिलेलास माझ्या हातात हात. मी दिलेला मग तू का घेतलास? मला माहित नव्हतं. पण तुला माहिती होतं ना की तू मॅरिड आहेस. ओके यार, इट वॉज माय मिस्टेक. नो केतन, इट वॉज नॉट मिस्टेक. जर आपण एकमेकांबद्दल काही फील करतो तर ते चूक नाही आहे. मला तर काही चूक नाही वाटत केतन. केतन, मला तू आवडतोस. आय एम बिकमिंग मॅड फॉर यू. असं वाटतं फक्त तुझ्यासोबत राहावं. ती अचानक त्याच्या जवळ येत त्याचा चेहरा उंजळीत घेत म्हणाली, का काय बोलतेस तू कियारा? तो तिचा हात झटकत बाजूला होत बोलला, हो, तुला पाहिलं तसं प्रेमात पडलीये मी. प्लीज केतन, आणि मला हे सुद्धा माहिती आहे तुलाही माझ्याबद्दल काही वाटतं. मला काहीच प्रॉब्लेम नाही तू मॅरिड आहेस तरीही. ओ वेट वेट कियारा, बट मला प्रॉब्लेम आहे. माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि मी तिला फसवू नाही शकत. आणि ऑफिसमध्ये मी तुझ्याशी कधी जवळीक साधली, अगदी प्रोफेशनली राहिलो, यू नो दॅट. ओ म्हणजे तुला बाहेर चालतं का फक्त? अरे यार, असं काही नाही आहे. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आय एम सॉरी फॉर दॅट, रिअली सॉरी. पण मी तर प्रेमात पडले ना तुझ्या तुझ्या एका चुकीवेळे. आता मी काय करू सांग ना. व्हॉट? काय बोलतेस तू हे? माझी काय चूक? तुझी नाही तर काय माझी चूक आहे? तू मॅरिड आहेस हे नंतर कळलं मला केतन, मग माझी काय चूक आहे? कियारा, धिस इज रॉंग. सॉरी, बट मी माझ्या बायकोला फसवू नाही शकत आणि माझ्या आईबाबांनाही नाही. तो तिला पाठ करून म्हणाला, मी नाहीच म्हणत आहे तिला फसव किंवा सोड, पण तरीही माझ्यासोबत राहू शकतोस तू ठरवलंस तर. म्हणजे घरी असशील तेव्हा तिच्यासोबत राहा आणि इथं ऑफिस किंवा ऑफिसच्या निमित्ताने मी तुला हवा तितका वेळ देऊ शकते. असं समज, मी फक्त तुझी आहे. तुला हवं ते करू शकतोस, माझी फुल परमिशन आहे. बघ, विचार कर यावर आणि सांग मला. म्हणत ती डायरेक्ट बाहेर निघून गेली. ती जाताच केतन मटकन खुर्चीवर बसला. कियाराने आज वेगळंच प्रपोजल ठेवलं जे होतं त्याच्यासमोर. त्याला क्षणभर घामच फुटला होता. त्याला एकदम पर्णीचा चेहरा आठवला, जी किती प्रेमाने त्याच्यावर विश्वास दाखवत होती. तिचा विश्वास काही त्याला तोडण्याची इच्छा होत नव्हती हे त्याला साफ चूक वाटत होतं. तेव्हा सारसबागेत मी तिचा हात पकडला. हो, पण तिने तो माझ्या हातात स्वतःच दिला होता. पण तिने दिला तरीही मी तो घ्यायला नको होता. मी चुकलोय बहुतेक. तिथं पर्णी स्वतःवर मर्यादांची बंधनं घालून घेते आणि मी नाही यार, मी तिला फसवूच शकत नाही. तिचे ते पाण्याने भरलेले डोळे आठवले तरी मला खूप हर्ट वाटतं. ही अशा प्रकारची चूक किती महागात पडू शकते. एक क्षणभर त्याचं त्यालाच वाटून गेलं. जर तिने याचा फायदा घेत कांगावा करत ऑफिस डोक्यावर घेतलं असतं तर. या विचाराने घाबरून त्याने पटकन एक्सटेन्शनवरून कियाराला फोन केला, जो तिनं एकाच रिंगमध्ये उचलला. केतन बोलतोय. हा बोल ना केतन, तू तयार आहेस ना? मग काय म्हणतोस? बोल, आज कुठं जाऊया? सॉरी कियारा, मी तुला हे सांगायला फोन केलाय की मी नाही असं वागू शकत. सॉरी, तू दुसरं कोणाला तरी शोध प्लीज. कीप डिस्टन्स फ्रॉम मी. म्हणून त्याने सरळ फोन ठेवला आणि कामावर लक्ष देऊ लागला. केतनच्या या बोलण्यामुळे इकडे कियाराच्या हृदयात मात्र जणू आग लागल्यासारखं झालेलं. आपण त्याला असं बोलून चूक केली की काय असंच तिला वाटत होतं. शक्यतो तिच्या माहितीमध्ये तिने असेच लोक पाहिलेले जे अशा गोष्टी करायला सहज तयार होतात. पण केतनने साफ नकार दिलेला, तो त्यातला नव्हता. आणि आता हे समजल्यापासून त्याची फ्रेंडशिप पण विसरावी लागेल या विचाराने ती प्रचंड अस्वस्थ फील करू लागलेली. कसा बसा दुपारपर्यंतचा वेळ कियारा घालवत होती, कारण तिला आता केतनला कसंही करून भेटायचं होतं. लंचची वेळ झाली तसा केतन त्याचा टिफिन घेऊन कॅन्टीनमध्ये जायला निघाला.
त्याच्यात जवळच्या केबिनमध्ये बसणाऱ्या कियाराचं त्याच्याकडेच लक्ष होतं. तो लंचला जाताना दिसताच तीही तिचा टिफिन घेऊन कॅन्टीनमध्ये निघाली. केतनला सचिन, मेधा आणि नीरव जेवताना दिसले. त्यांनीही त्याच्याकडे पाहिलं, पण त्याला नेहमीसारखं बोलावलं नाही. आणि सकाळी सचिन समोर तशी गोष्ट घडल्यामुळे त्यांच्याकडे जाऊ का नको या विचारात असतानाच मागून कियाराने त्याला गाठलं. हे केतन, चल ना, ती बघ तिकडे जागा आहे, चल तिकडे बसू आपण. तू तू का आलीस आता? मी बोललो होतं ना सकाळी, तू चल तर. ती त्याला ओढतच बाजूला घेऊन गेली. तिने त्याला ओढतच आणलेलं आणि एवढ्या बऱ्याच लोकांसमोर तमाशा करणं टाळण्यासाठी तो अखेर तिच्यासोबत आला. ती लगेच जागा पकडून बसली, पण तो तसाच उभा होता. अरे बस ना, ती खूपच हसत म्हणत होती. नाही नाही, तू बस, मी बसतो दुसरीकडे कुठेतरी. म्हणत तो दुसरीकडे जागा पाहायला निघणार तर, अरे थांब केतन, आय एम सॉरी ना सकाळसाठी, ती त्याचा हात पकडत म्हणाली. हां, ओहो केतन, तू ना खरंच वेडा आहेस. अरे गंमत करत होते मी सकाळी केतन, मला काय वेड लागलंय? तुझी बायको असताना तुला असं काही सांगायला? अरे मी जस्ट तुझी परीक्षा घेत होते. खरंच मला फक्त बघायचं होतं तू कसा मुलगा आहेस. ती आणखीनच त्याच्यावर हसू लागलेली पाहून तोच अचंबित झालेला. आर यू सिरियस? तू गंमत करत होतीस ही अशी? हो ऑफकोर्स. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते जाणून घ्यायचं होतं मला, म्हणून फक्त मी असं बोलले तुला वेडपट. बट यू नो वॉट, मला खात्री होती हां की तू असाच काही रिॲक्ट करशील. आणि आय लाईक इट. हां, मलाही तू मित्र म्हणून आवडतोस, फक्त मित्र म्हणून, कळलं ना? उगाच काही विचार करू नकोस आणि सकाळी बोललेलं मनातून काढून टाक. पण तू असं का केलंस? मग ज्या व्यक्तीशी मैत्री केली आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो हे जाणून घ्यायला नको का? हां, आता तू तयार झाला असतास ना असं काही करायला, आय एम टेलिंग यू, मी तुझं तोंडही पाहिलं नसतं मग आयुष्यामध्ये. ओ रिली? तो हसला. ऑफकोर्स. बरं चल जेव, अजून खूप काम आहे. आणि हो, परवा लोणावळ्याला आहे सेमिनार, मेल पाहिलास का आजचा? हो पाहिलाय. वन्स अगेन जावं लागेल तर आपल्याला. बरं झालं तूच आहेस, तो सचिन नाही आहे सोबत. का गं? अरे त्याची ती गर्लफ्रेंड अशी पाहत असते मला जणू काही मी त्याला गटकवणारेच. मी अशी मुलगी आहे का केतन? माझाही बॉयफ्रेंड आहे म्हटलं, आणि मला असं काही करायची गरज नाही आहे. ती आता हे सगळं हसत सांगत होती. हो काय सांगतेस? कधी बोलली नाहीस? आता सांगते ना, तो मिलिटरीमध्ये असतो. खूप दिवसांनी भेटतो रे आम्ही, ती तोंड बारीक करत म्हणाली. आता गणपतीला नाही आलाय, पण हो दिवाळीला येईल, तेव्हा भेटवेन हा मी त्याला तुला. ओके, केतन म्हणाला. आणि हो, त्याला माहिती आहे मी अशी बिनधास्त आहे आणि त्याला त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. यार, एवढा छान बॉयफ्रेंड सोडून कोण नॅरो माइंडेड लोकांचा ताप करून घेईल? मी तर नाहीच घेणार, कियारा म्हणत होती. ती एकटीच बोलत होती. केतन मात्र विचारात हरवलेला तिला हो नाही करत होता, पण मनातून मात्र त्याच्या हेच चालू होतं. सकाळी ही अशी बोलत होती आणि आता काही वेगळंच बोलते. थोडं वियर्डही वाटत होतं त्याला, पण आता अगदी नॉर्मल वागू लागलेली पाहून त्याला तिनं खरंच गंमत केली असावी असं वाटू लागलेलं. सकाळी तिचं ते खांद्यावर हात ठेवणं, मुद्दाम झुकणं कदाचित त्याच्याच मनाचे खेळ असावेत आता असं वाटू लागलेलं त्याला. कारण कुठेतरी त्याला तिच्याबद्दल क्रशसारखी भावना होती. प्रेम नव्हतं, कारण ते प्रेम असतं तर त्याने सहजच परीला बाजूला केलं असतं, पण तसं करावं असं मनापासून त्याला वाटत नव्हतं. पण इकडं कियारा वेगळीच गेम खेळणार होती आणि तिचे एक एक रंग तर आता त्याला पुढं जाऊन बघायला मिळणार होतेच. तर बघूया ही कियारा काय काय रंग दाखवते आणि आपली पर्णी केतनला कशी साथ देते, ती त्याला त्याच्याकडे जाण्यापासून कशी रोखते. हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.